तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी जुलै 2022चा गणित विषयाचा पेपर या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत. आपण या पेपरचा भाग 1 हा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. तर आता आपण भाग 2 चा व्हिडिओ लगेच सुरू करूयात. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. तर लगेच आपण भाग 2 सुरू करूयात. प्रश्न क्रमांक 56, एक्स घन वजा 2x वर्ग वजा 1 आणि x वजा x वर्ग या बहुपदींच्या गुणाकाराची कोटी किती? गुणाकार करायला सांगितलेला आहे आपल्याला या दोन बहुपदींचा. तर यातला एक्सच्या कोणत्या पदाचा घात सर्वात मोठा आहे? तर तो आहे एक्सचा घन गुणुले यातला एक्सच्या सर्वात मोठा घात एक्सचा तो आहे एक्सचा वर्ग, यांचा गुणाकार करा. 3 दुने 6 करू नका, कारण पाया समान आहे. घातांकाच्या नियमानुसार या 3 अधिक 2 यांची बेरीज होईल. आपलं उत्तर मिळेल एक्सचा 5वा. ही 5 ही या गुणाकाराची किंवा बहुपदीची कोटी असेल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 57, वर्गमुळात एक्सचा 2/3 गुणुले वर्गमुळात एक्सचा 1/3 अधिक वर्गमुळात एक्स छेदाला वर्गमुळात एक्सचा 3/4 गुणुले वर्गमुळात एक्सचा 1/4 अधिक वर्गमुळात एक्स बरोबर किती? तर हे उदाहरण आपण लिहून घेतलं. आता इथं गुणुलेचं चिन्ह आहे आणि पाया समान आहे, तर या वरच्या घातांची बेरीज होईल. म्हणजे 2/3 अधिक 1/3. इथं पण छेद समान आहे, वरच्यांची बेरीज होईल. 3/3 म्हणजे 1 येईल. तर आपल्याला या दोघांपासून मिळेल वर्गमुळात एक्स, फक्त वर्गमुळात एक्स मिळेल, अधिक हिता असेल वर्गमुळात एक्स छेदाला. इथं पण पाया समान आहे, तर या घातांची बेरीज होईल. 3 अधिक 1 4 आणि छेदाला 4 म्हणजे 4/4 1 येईल. वर्गमुळात एक्स फक्त शिल्लक राहील, अधिक वर्गमुळात एक्स. छेद आणि अंश दोन्ही सारखा आहे, म्हणून ते कट होईल आणि आपल्याला 1 हे उत्तर मिळेल. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर येईल. अठ्ठावन्नवा प्रश्न, एक गाडी एका तासात 42 किलोमीटर अंतर जाते, तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल? अंतर काढायचं आहे. अंतराचं सूत्र आहे वेग गुणुले वेळ. तर आता पहा, पहिला वेग किती आहे? 42 किलोमीटर. किती तासात? 1 तासात. 1 तास म्हणजे 60 मिनिटात. आपण मिनिटामध्ये रूपांतर करून घेतलं एका तासाचं. त्याला 20 मिनिटांनी गुणलं. 20 × 20, 20 × 60 आणि 3 × 3, 14चा भाग बसेल. तर 14 किलोमीटर हे अंतर ती गाडी 20 मिनिटामध्ये जाईल. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. दोन एक्स वजा 5 कंसाचा घन वजा 64 या बहुपदीचे अवयव पुढीलपैकी कोणते? तर इथं आपण ए बरोबर 2x वजा 5 घेतलं
आणि बी बरोबर 64चं घनमूळ ते येईल 4 घेतलं तर आता हे तयार होईल 2x वजा 5 कंसाचा घन वजा 4चा घन. तर आपल्याला सूत्र वापरावं लागेल ए वजा बी, ए घन वजा बी घन बरोबर पहिल्या कंसात ए वजा बी आणि दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग हे सूत्र वापरावं लागेल. आता याचे आपण जर अवयव पाडले या पद्धतीनं तर पहा ए म्हणजे आहे 2x वजा 5, मी इथं लिहून घेतो 2x वजा 5 वजा 4 आणि दुसऱ्या कंसातील 2x वजा 5 या कंसाचा वर्ग अधिक 2x वजा 5 गुणिले पुन्हा 4 अधिक 4चा वर्ग येईल 16 कंस पूर्ण. तर वजा 5 वजा 4 म्हणजे 2x वजा 9 येईल दुसऱ्या कंसात. याचा आपण ए वजा बी कंसाचा वर्ग याच्यानुसार अवयव पाडले म्हणजे पहिल्या कंसात येईल 4x चा वर्ग वजा 2 गुणिले बेदोनी 4 आणि 4 पंचे 20 20x अधिक 5चा वर्ग 25 अधिक ह्या 4 ने या दोन्ही पदाला गुणू 4 दोन्ही 8x वजा 20 अधिक 16. आता 2x वजा 9 दुसऱ्या कंसात 4x चा वर्ग वजा 20 अधिक 8 ते येईल वजा 12x 25 वजा 20 ते येईल 4 ते येईल 5 आणि हे 16 16 आणि 5 21. कोणत्या पर्यायात आहे 2x वजा 9 4x चा वर्ग वजा 12x अधिक 21. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला बरोबर उत्तर मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 60. संतोषरावांनी एका बँकेत 2,10,000 रुपये सरळ व्याजाने 5 वर्षांसाठी ठेवले. मुदतीअंती त्यांना 3,36,000 रुपये मिळाले तर व्याजाचा दर किती? आधी आपल्याला सरळ व्याज काढावं लागेल. की व्याज जर आपण 3,36,000 ही रास आहे यातून जर ही मुद्दल वजा केली तर आपल्याला 90,000 आणि हे 36 1,26,000 हे व्याज मिळेल. आता आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे. सरळ व्याज आहे 1,26,000 बरोबर मुद्दल आहे 2,10,000 गुणिले कालावधी 5 गुणिले दर छेदाला 100. हे 2 शून्य कटतील, हे 2 शून्य कटतील, इकडले 2 शून्य कटतील, इकडले 2 शून्य कटतील. शिल्लक काय राहील? ₹1260 भागिले 21 गुणिले 5 21 5 तर गुणाकार करण्याऐवजी आपण 21 गुणिले 5 करूया म्हणजे सोपं जाईल. बरोबर दर 21 एक 21 21 ख 126 आणि हा शून्य देऊन टाकला 5 एक 5 12 म्हणजे दर मिळणार आहे आपल्याला 12%. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर येईल.
प्रश्न क्रमांक 61. एका वर्गातील 60 मुलांच्या वयांची नोंद करून ती खालील वारंवारता सारणीत दर्शवली आहे. यावरून त्यांच्या वयाचे मध्यमान काढा. आता मध्यमान आपल्याला कसं काढावं लागेल, तर आधी आपल्याला वय गुणिले मुलांची संख्या करावं लागेल. 12 गुणिले 13 हा गुणाकार येईल 156. 13 गुणिले 12 हा गुणाकार येईल पुन्हा 156. तर 14 गुणिले 21 हा गुणाकार येईल 14 एक 14 आणि 14 दोन 28. 294. 15 गुणिले 14 हा गुणाकार येईल 15चा वर्ग 225. 210 येईल हा गुणाकार. या सगळ्यांची बेरीज केली तर ती बेरीज 6 4 10 6 16. हातच्याला आलं 1. 5 5 10 1 11 9 20 1 21. हातच्याला आले 2 2 2 4 4 8 816. 816 ला आपण एकूण मुलं आहेत 60 त्यानं जर भागलं तर आपला भागाकार येईल 13.6. म्हणजे पर्याय क्रमांक आपलं मध्यमान असणार आहे 13.6. 13 वर्ष आणि 13.6 वर्ष हे आपलं उत्तर मिळणार आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 62. एका शंकूचे वक्र पृष्ठफळ 47.10 चौरस सेंटीमीटर आहे. त्याच्या तळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर असल्यास त्याची लंब उंची किती? पाय बरोबर घ्यायचा आहे 3.14. तर या ठिकाणी आपण एक शंकू काढलेला आहे. एच आहे ती त्याची लंब उंची आहे, एल आहे ती त्याची त्रिकस उंची आहे, आर ही त्रिज्या. तर शंकूच्या वक्र पृष्ठफळाचं क्षेत्रफळ आहे, वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे पाय आर एल बरोबर किती दिलंय ते वक्र पृष्ठफळ 47.10. पायची किंमत आपल्याला 3.14 घ्यायला सांगितलेलं आहे. त्रिज्या आहे 3 गुणिले एल बरोबर 47.10. एल बरोबर 47.10 छेदाला 3.14 गुणिले 3 केलं तर ते येईल 9.42. आता इथं पण पॉईंट नंतर 2 घर आहेत आणि इथं पण पॉईंट नंतर 2 घर आहेत, त्यामुळे अशा वेळेस पॉईंटचा विचार करू नका. आता आपल्याला कितीचा भाग बसेल अंदाजे भाग बसवावा लागतो. जर इथं एका स्थानी 0 आहे आणि इथं 2 आहे म्हणजे आपल्याला भाग बसेल 5चा. एल आपलं निघलं 5, इथं लिहिलं आपण 5. त्रिज्या आहे इथं 3. पायथागोर इथं काटकोन तयार होतो. पायथागोरसच्या प्रमेयानुसार 3 4 आणि 5 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. तर ही उंची असेल 4 म्हणजे 4 सेंटीमीटर हे उत्तर आपलं. लंब उंची असेल 4 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 63. 22 सेंटीमीटर लांब, 18 सेंटीमीटर रुंद व 6 सेंटीमीटर उंच अशी धातूची भरीव इष्टिकाची ती वितळून 0.2 सेंटीमीटर जाडी व 4 सेंटीमीटर व्यास हे खूप महत्वाचं आहे. त्रिज्या असेल 2 सेंटीमीटर. नाण्याच्या आकाराच्या किती चाकत्या तयार होतील? तर मी एक इथं इष्टिकाची ती काढतो. समजा अशी इष्टिकाची ती काढली. या इष्टिकाची तीपासनं ही जर वितळली म्हणजे ही वितळली इष्टिकाची ती, तर आपल्याला अशा किती चाकत्या तयार होतील? तर आपण म्हणूयात n चाकत्या तयार होतील. या चकतीची जाडी म्हणजे उंची आहे 0.2 सेंटीमीटर
आणि त्रिज्या आहे 2 सेंटीमीटर. ह्या इष्टिका चित्ती वितळवल्यानंतर जितक्या काय चकत्या तयार होतील त्याचं घनफळ आणि ह्या इष्टिका चित्तीचं घनफळ हे सारखं असणार आहे. तर पहा, तर आता इष्टिका चित्तीच्या घनफळाचं सूत्र असतं L गुणुले B गुणुले H बरोबर एकूण चकत्या तयार होतील N गुणुले चकत्या असतात वृत्तचित्ती आकाराच्या, वृत्तचित्तीचं घनफळ असतं पाय R वर्ग H. किमती ठेवूयात आपण. लांबी 22 गुणुले रुंदी 18 गुणुले उंची 6 भागिले हा पूर्ण इथं आपण भागाकाराला घेऊयात. पायची किंमत बरोबर म्हणजे आपल्याला एकूण चकत्या मिळतील ते आपण n मानलेले आहेत. आता पायची किंमत असते 22/7 पण हे छेदाचं 7 डबल भागिले म्हणजे पुन्हा उलटून गुणुले होतं म्हणजे वर 7 लिहिलं मी. r वर्ग म्हणजे 2 चा वर्ग तो येईल 4 गुणुले h म्हणजे 0.2. 22 ला 22 कट झालं. 0.2 हा जर पॉइंट इकडे घेतला मी तर बघा पुन्हा कसं होईल 18 गुणुले 6 गुणुले 7. तर हा पॉइंट एक जर इकडे घेतला तर वरच्या कुठल्या पण एका संख्येवर तुम्ही 0 द्या ते तुमचं बरोबरच असणार आहे. 4 गुणुले 2 येईल बे एक बे इथं येईल 3. आता 9 दुने 18 आणि बे दुने 4 बे एक बे 35 येईल भाग लावला तर. एकूण चकत्यांची संख्या 9 त्रिक 27 गुणुले 35 35 गुणुले 27 बरोबर n. तर आपण आता हा गुणाकार करूया. माझ्या पद्धतीने मी करतो 7 5 35 हातच्याला आले 3 7 त्रिक 21 31 31 हे 3 34 हातच्याला आले 3 3 दोन्ही 6 आणि हे 2 3 दोन्ही 6 आणि 3 9 945 चकत्या आपल्या तयार होणार आहेत. पर्याय क्रमांक कितीला आहे 945. पर्याय क्रमांक आहे 4. इतक्या चकत्या तयार होणार आहेत. प्रश्न क्रमांक 64. एका चौरसाचे क्षेत्रफळ 4.41 चौरस सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाची परिमिती किती. आता परिमिती असेल चौरसाचं क्षेत्रफळ असतं बाजूचा वर्ग. बाजू जर आपल्याला घ्यायची म्हटलं तर दोन्ही याचं वर्गमूळ ते येईल 2.1 आणि परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज 4 गुणुले 2.1 8.4 ही त्या चौरसाची एकूण परिमिती असेल. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर येईल. पासष्ट. एका वृत्तचित्ती आकाराच्या पिंपाची तळाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे. त्यात पाणी आहे. त्यात 44 सेंटीमीटर लांब 14 सेंटीमीटर रुंद आणि 8 सेंटीमीटर उंच धातूचा ठोकळा टाकला तर पिंपामधील पाण्याची उंची किती वाढेल. तर अशा पद्धतीनं हा पिंप आहे याची त्रिज्या आहे 28. ह्याच्यामध्ये 44 सेंटीमीटर लांब 14 सेंटीमीटर रुंद आणि 8 सेंटीमीटर उंचीचा हा इष्टिका चित्ती आकाराचा आपण ठोकळा या पाण्यात टाकला तर समजा पाण्याची उंची या ठोकळ्याच्या घनफळा इतकी उंच वाढेल. इतकी पाण्याची उंची वाढली तर आपल्याला फक्त इतकी उंची आपण वाढली तर एवढ्याच घनफळ आपल्याला काढायचं आहे.
की जितकं पाणी वाढलं या वृत्तचिती आकाराच्या पिंपामध्ये त्याचं आणि या ठोकळ्याचं घनफळ सारखं असेल, म्हणजे एल गुणिले बी गुणिले एच बरोबर पाय आर वर्ग एच. इथं तिला एल दिला आहे 44 गुणिले 14 गुणिले 8 बरोबर पायची किंमत 22/7 गुणिले त्रिज्या 28चा वर्ग म्हणजे 28 गुणिले 28. आपल्याला उंची काढायची आहे एच. आता हे 7 इकडं गुणाकाराला जाईल, 7 गुणिले 44 गुणिले 14 गुणिले 8 भागिले येईल 22 गुणिले 28 गुणिले 28. 22 एक 22, 22 दुने 44, बे एक बे, 14 दुने 28, हे 14 कट होईल, 7 8 बरोबर एच. तर 7 गुणिले 8, 7 8 56 भागिले राहिलं फक्त 28 बरोबर एच. 28 एक 28, 28 दुने 56, उंची आली 2 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर असेल. सहासष्टवा प्रश्न. सहासष्टवा प्रश्न. 17 सेंटीमीटर बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 16 सेंटीमीटर असल्यास त्याच्या दुसऱ्या कर्णाची लांबी किती असेल? हा समभुज चौकोन ABCD आपण काढून घेतला, तर ह्याची एक बाजू 17. आता एका कर्णाची लांबी AC जर 16 असेल हा पूर्ण, तर आपल्याला माहिती आहे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात, म्हणजे ही लांबी आणि ही लांबी सारखी होईल, ही लांबी आणि ही लांबी सारखी होईल. आता हा 16 AC कर्ण घेतला आहे, तर त्याची AO ची लांबी होईल 8. पायथागोरसचे त्रिकूट वापरून आपल्याला पायथागोरसचं त्रिकूट माहिती पाहिजे, 8 15 आणि 17, तर ह्याची लांबी येईल 15. हा कर्ण होईल. तर आता दुसऱ्या कर्णाची लांबी करायची, म्हणजे BD ची लांबी काढायची आहे, ती असेल 15च्या दुप्पट 30 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 67. एका शहराची लोकसंख्या एका शहराची लोकसंख्या 75,000 होती. ती लोकसंख्या पुढच्या वर्षी 10% वाढली, त्यानंतरच्या वर्षी 8% कमी झाली, तिसऱ्या वर्षी 5% वाढली, तर तिसऱ्या वर्षीच्या शेवटी शहराची लोकसंख्या किती? सुरुवातीची लोकसंख्या आहे 75,000 गुणिले पुढच्या वर्षी कितीने वाढली? 10% वाढली, म्हणजे 110/100. त्याच्या पुढच्या वर्षी 8% कमी झाली, म्हणजे 100ला 92 झाले असेल. त्याच्या पुढच्या वर्षी 5% वाढले, म्हणजे 105/100. आता 75,000 गुणिले हा शून्य कट 11/10. इथं 4 ने भाग लावला, 23 चौक 92 आणि 20/5 100. इथं 5 ने भाग लावला 21 आणि इथं येईल 20, 21/20. आता हा शून्य आणि हा शून्य आणि इथले 2 शून्य कट होतील. 25 एक 25, 25 त्रिक 75, हा शून्य इथं देऊन टाकला, बे एक बे, 15चा भाग बसेल, शिल्लक काय राहील? 15 गुणिले 11 गुणिले 23 गुणिले 21. हा गुणाकार केला तरच उत्तर आपलं बरोबर येणार आहे, अन्यथा उत्तर चुकणार आहे. 15 आणि 11चा गुणाकार मला सहज करता येतो. 15 गुणिले 11 येईल 165
गुणुले 23 गुणुले 21, 23 गुणुले 5 165 हा गुणाकार करून घेऊयात. 165 गुणुले 23, 23 5 115 हातच्याला आले 11, 23 सख 138 आणि 11 149 हातच्याला आले 14, 23 एक 23, 23 आणि 14 37 म्हणजे 3795 गुणुले 21 हा गुणाकार केला. हा गुणाकार करणं सोपं आहे परंतु वेळ जाईल, तर आपल्याला उत्तर मिळेल 79,695. किती पर्यायाला आहे ते आपण पाहून घेऊयात. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला मिळेल. आता 68 अशोकने 15 लाख रुपयास खरेदी केलेला हार शेकडा 20% नफ्याने विकला तर त्याला किती रक्कम मिळेल. समजा खरेदी किंमत आहे 15 लाख, त्याच्या 20% नफा म्हणजे 100चा हार त्यानं 120 रुपयाला विकला असेल. हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट आणि हा शून्य कट होईल. फक्त आपल्याला 12 गुणिले 15 करायचं होतं, ते येतं 180 आणि वरचे 4 शून्य देऊन टाका. 1 2 3 आणि 4. आपली किंमत येईल 18 लाख रुपये. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर येईल. तर त्याला रक्कम म्हणजे त्याची विक्री किंमत असणार आहे 18 लाख रुपये. एकोणसत्तरवा प्रश्न. एका त्रिकोणाच्या दोन बाह्यकोनांची मापे अनुक्रमे 115 व 117 अंश आहेत, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल. हा त्रिकोण आपण इथं काढून घेतला. हा बाह्यकोन आणि हा बाह्यकोन. हा 117, हा 115. हा 115 असेल तर हा आतला कोन दोघांची मिळून 180 बेरीज असते. म्हणजे 15 20 5 ते 60. हा 65 असेल, हा असेल 63. या दोघांची बेरीज जर केली आपण 65 अधिक 63 120 128 येईल. 180 मधनं ते वजा करूयात, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आपल्याला हा कोन मिळेल 2. हातच्याला आला 1, 8तनं 3 गेले 5 हात आणि 1तनं 1 गेला 0 52. तर तो असणार आहे लघुकोन त्रिकोण. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 70. एका चौरसाच्या कर्णाची लांबी 11 सेंटीमीटर असल्यास त्याच्या बाजूची लांबी किती. बाजू बरोबर चौरसाची बाजू बरोबर कर्ण छेद वर्गमुळात 2 असतं. आता कर्ण दिलेला आहे 11 छेद वर्गमुळात 2. छेदाला आणि अंशाला वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 ने गुणूयात, म्हणजे 11 वर्गमुळात 2 छेद वर्गमुळाची चिन्ह निघून जातील आणि या दोन ऐवजी एकच 2 येईल. बे एक बे 6.5 म्हणजे आपल्याला 5.5. 2 ने जर 11ला भागलं तर 5.5 मिळेल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर मिळणार आहे. एकाहत्तरवा प्रश्न. 1530 चे 3.9% बरोबर किती. 2 अचूक पर्याय निवडा. हे खूप महत्वाचं आहे की बघा 1530 गुणिले, आता हा जर पॉइंट आपण एक जर इकडे पाठवला तर इथला एक शून्य कट होतो, म्हणजे 39 आणि छेदाला टक्के 100. 153 गुणिले 39 केलं तर इथं आपल्याला चारही पर्यायात एकच उत्तर दिलेलं आहे, ते आहे 5967. आता इथं छेदाला 100 आहे म्हणजे 2 घरं सोडून इथं पॉईंट दिला तर आपल्याला एक उत्तर मिळेल पर्याय क्रमांक 1 आणि दुसरं मिळेल
गुणुले 5967 गुणिले 10⁻². पर्याय क्रमांक 3 ला हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 72. एका लघुकंसाचे माप 160 अंश आहे तर त्याच्या संगत विशाल कंसाचे माप किती? समजा हे वर्तुळ काढलं, ह्याला काढलं ए, हा वर्तुळ बिंदू दुसरा घेतला बी, आणि इथं एक्स म्हटलं आणि इथं वाय म्हटलं आपण. जर ए एक्स बी हा लघुकंस होईल, याचं माप आहे 160, तर ए वाय बी हा विशाल कंस असेल, त्याचं माप जर काढायचं असेल तर आपल्याला 360 वजा 160 केलं की ते उत्तर येईल 200. कारण ह्या पूर्ण अख्ख्या वर्तुळाचं माप असतं 360 अंश. त्यातून जर 160 वजा केलं की आपल्याला उत्तर 200 मिळून जाईल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 73. एक दुकानदार मोबाईलच्या छापील किमतीवर 12% सूट देतो. त्याने एक मोबाईल 26,400 रुपयास विकला तर त्या मोबाईलची छापील किंमत किती? सूत्र माहिती पाहिजे. छापील किंमत बरोबर विक्री किंमत गुणुले 100 छेदाला 100 वजा शेकडा सूट. किमती ठेवूयात. विक्री किंमत आहे 26,400 गुणुले 100 छेदाला 100 वजा शेकडा सूट 100 वजा 12 88. आता लगेच आपल्या लक्षात यायला पाहिजे ह्या संख्येला आणि ह्या संख्येला 11 ने भाग गेलं तरच इथं उत्तर पॉइंट मध्ये येणार नाही. 11×8 = 88. 11 दुने 22 राहिले 4, 11 चोक 44, हे 2 शून्य इथं घेतले. 8 एक 8, 8 त्रिक 24 म्हणजे 300 होईल. 300 गुणुले 100 30,000 उत्तर येईल. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. स्पर्धा परीक्षेमध्ये कधीही खूप अवघड गुणाकार भागाकार करायला सांगत नाहीत, तर काटाकाटी होते आणि ट्रिकने उत्तर लगेच प्राप्त होतात. प्रश्न क्रमांक 74 आणि 75 साठी सूचना. इयत्ता 8वीच्या ABCD या तुकड्यामधील मुले व मुली यांची पटसंख्या खालील जोड स्तंभालेखाद्वारे दर्शविली आहे. त्याचे निरीक्षण करा व खालील प्रश्न सोडवा. वाय अक्षावर प्रमाण घ्यायचं आहे 1 सेंटीमीटर 10 मुले किंवा मुली. तर आपण आता प्रश्न क्रमांक 74 बघूया. इयत्ता 8वीच्या चारही तुकड्यात मिळून एकूण मुलांची म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या किती? तर इथं आहे 30, 30 आणि हे 25, 55, 55 आणि हे 35. एक मिनिट, 20 30 हा 30, 30 आणि हे 25, 55, 55 आणि हे 35, 55 आणि 35 5, 60 हे 30, 90, 90 आणि हे 30, 120, 120 आणि हे पुन्हा 30, 150, 150 आणि हे 40, 190, 190 आणि हे 30, 220, 220 आणि हे 35, 255 येईल. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर येईल. 75वा प्रश्न. ब तुकडीतील म्हणजे बी तुकडीतील मुले व मुली यांच्या पटसंख्येचे गुणोत्तर किती? इथं आहे तुकडी ब. मुले आधी घेऊयात. मुले कुठं आहेत? तर मुले या स्तंभाने दाखवलेले आहेत. म्हणजे मुलं आहेत 35, मुले आहेत 30. 5 ने भाग लावू. 5 7 35, 5 6 30. गुणोत्तर आलं 7:6. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर येईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कुठलं गणित तुम्हाला जे समजत नव्हतं ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलं तेही नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुमच्या काही सूचना असतील, तुम्हाला काही सुधारणा हवी असेल तर तेही या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण खूप मोठी मेहनत ही व्हिडिओ तयार करताना घ्यावी लागते. धन्यवाद.